मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित चांदण, भाग 6. लेखक संजय कांबळे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सारं काही शांत होतं. बाजूच्या टेबलवरच्या जारमधील पाणी पिऊन तिने मोबाईल उचलून पुन्हा संजूला कॉल केला, पण स्विच ऑफ. आता तिला जरा रागच आलेला. मोबाईल सायलेंट करून ठेवत बाजूला ठेवलेली कादंबरी हातात घेतली. रात्रीचे 8 वाजून गेलेले. मोबाईलच्या दुकानात अस्वस्थपणे उभा तो मोबाईल रिपेअर करणाऱ्याकडे पाहत म्हणाला, अरे आणखी किती वेळ लागेल? झालंच, हा घ्या तुमचा मोबाईल. आता चालू झालाय, पण परत भिजला तर स्क्रॅचअप करावा लागेल. त्याने मोबाईल काचेच्या काउंटरवर ठेवला. सल्ल्यासाठी आभार, हे घ्या पैसे. मोबाईल दुकानातून बाहेर पडताच संजूनं रागिनीला कॉल केला, पण ती काही केल्या उचलत नव्हती. रागिनी फोन उचल. बाईकवर बसत त्यानं कानाचा ब्लूटूथ ऑन केला. सुसाट वेगात त्याची बाईक पुण्याच्या दिशेने धावत सुटली. तो सलग कॉल करत होता, पण रागिनी फोन उचलत नव्हती. तास दीड तास उलटून गेला असेल. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाजूला थांबून त्यानं तिच्या आईला कॉल केला. हॅलो आंटी, तुम्ही कुठे आहात? आणि रागिनी फोन का उचलत नाही? मी मुंबईमध्ये आहे. रागिनी औषध घेऊन झोपली असेल. आंटी, तुम्हाला परत यावं लागेल. रागिनीच्या जीवाला धोका आहे. मी बाहेर पडलोय, पण मला 1.5-2 तास लागतील. कोणी सांगितलं? तिची पत्रिका पाहिली आहे. आंटी, आज चंद्रग्रहण आहे. तो आत्मा आज खूप भयंकर होईल. मी बाहेर नाही पडू शकत. पेशंट समोर आहे. काही वेळातच ऑपरेशन सुरू होते. मी कामवाले मावशीला कॉल करते, ती सोबत राहील तिच्या. ठीक आहे. तो पुन्हा सुसाट वेगात रस्त्याला लागला. आभाळ चांदण्याने भरलं असलं तरी क्षितिजावर ढगांची गर्दी होताना दिसत होती. रात्रीचे 11 वाजले असतील. पुण्याच्या ट्रॅफिकमधून रस्ता काढत तो पुढं सरकू लागला. बारीक पावसाला सुरुवात झाली होती. रागिनीचा बंगला शहरापासून 5 किमीवर असेल. शहर मागे पडलं आणि तो बंगल्याजवळ पोहोचला. त्याला लवकरात लवकर रागिनीला पाहायचं होतं. तो विचारात गुरफटला होता. अचानक कोणीतरी आडवं गेल्याचा भास झाला आणि त्याची गाडी रागिनी! श्वास रोखून तो ऐकत होता, पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. रागिनी! त्यानं पुन्हा दरवाजावर थाप दिली. तसा दरवाजा उघडा असल्याचं लक्षात आलं. हळूच दरवाजा उघडून तो आत आला. आत लख्ख काळोख पसरलेला. त्यानं बाजूचा स्विच ऑन केला, पण लाईट नव्हती. दरवाजा बंद करून हॉलमध्ये येत पुन्हा हाक दिली, रागिनी कुठे आहेस? पण तिचा आवाज येत नव्हता. सर्वत्र एक जीवघेणी शांतता पसरलेली होती. एक लाईटचं बटन ऑन करत दबक्या पावलांनी चालत तो पायऱ्यावरून वरच्या रूमकडे निघाला. पण चालताना त्याच्या जखमातून वेदना होत होत्या. एक पायरी चढताना त्याच्या श्वासाचा वाढणारा आवाज त्याच्या मनात लपलेली भीती, दहशत जाणवून देत होता. तो रागिनीच्या रूमजवळ पोहोचला. तसं भीतीने कपाळावर जमलेला घाम पुसत हाक दिली, रागिनी! पण सर्वत्र नीरव शांतता होती. टाचणी खाली पडली तरी ऐकू येईल अशी नीरव शांतता. त्यानं दरवाजा पुढे ढकलताच तो किंचित उघडा झाला. आतल्या लख्ख काळोखाला भेदणारा किंचितसा प्रकाश बाजूच्या खिडकीतून येत होता. त्यानं आत डोकावून पाहत रागिनीला हाक दिली. तसं एवढाच प्रतिसाद आला. लाईटचं बटन ऑन केलं, पण सुरू होत नव्हती. त्यामुळे खिशातून मोबाईल काढू लागला की अचानक पायाला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. पाय झाडला, पण त्या जागी खाज सुटली. तसाच पायावर पाय घासत तो रागिनीला हाक मारू लागला, पण अंधारात फक्त तिच्या कण्याचा आवाज आला. ती असह्य वेदनांनी कणत होती. रागिनी, काय झालंय? कुठे आहेस तू? तो साथ घालत होता, पण डोळ्यासमोर लख्ख काळोख होता. त्यानं घाईघाईत मोबाईलचा टॉर्च ऑन केला. तशी पायावर वळवळ जाणवू लागली. त्यानं मोबाईलचा प्रकाश खाली पाडला. 3-4 लाल मुंग्या पायावर चढत घरकचून चावा घेत होत्या. त्यानं झटकन पाय झाडले
आणि बाजूला होत फरशीवर टॉर्चचा प्रकाश पाडला. पांढऱ्या शुभ्र फरशीवर ठिकठिकाणी लाल मुंग्या वळवळ करत धावत होत्या. त्याला थोडं विचित्र वाटलं, म्हणून टॉर्च पुढे केली आणि त्याला थोडं विचित्र वाटलं. जमिनीवर लाल मुंग्याची जणू चादर तयार झाली होती. तोच डाव्या बाजूच्या भिंतीवरून माती खाली सरकल्याचा आवाज येऊ लागला. झटकन पांढऱ्या एलईडीचा बल्बचा प्रकाश भिंतीवर पाडला आणि सुन्न झाला. त्या भिंतीवरून लाल मुंग्या खाली सरकत होत्या. लालसर मुंग्यांचा झुंडच्या झुंड माती पडावी तशी खाली पडू लागलेला. त्या मोबाईलचा प्रकाश आजूबाजूला करताच हातबल झाल्यासारखा पाहतच राहिला. रूमच्या चारही भिंतीवर मुंग्यांचे लादे खाली सरकत होते. ते पाहून त्याचं काळीज दणदण करत धडकू लागलं. अंग पुन्हा घामानं भिजलं. तसं पुन्हा रागिणीचा आवाज घुमला, हेल्प. ती कणत होती, जणू आवाजही फुटत नव्हता. त्यानं पुन्हा निरखून पाहिलं तर त्या मुंग्या बेडवरून खाली पडत होत्या, तर खाली पडलेल्या बेडवर चढत होत्या. टॉर्च बेडवर पाडताच सुन्न झाला. उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. बेडवर लाल मुंग्यांचा थरच्या थर साचलेला आणि त्यात रागिणी तळमळत विवळत होती. मुंग्यांचं वारूळ तिच्या अंगावर तयार झालं होतं. लाख लाख मुंग्यांचे दंश तिच्या शरीराला होत होते. ते दृश्य पाहून त्याची दातखिळी बसायची वेळ आली. काय करावं त्याला सुचेनासं झालं. एखाद्या मृत शरीराला आळ्या लागाव्या त्याहीपेक्षा किळसवानं ते दृश्य होतं. वळवळ करत मुंग्या तिच्या अंगावरून धावत करकचून चावा घेत होत्या. तिची अवस्था पाहून हिम्मत करून तो पुढे धावला. तिच्या अंगावर प्रकाश पडेल असा मोबाईल ठेवत बेडजवळ आला. तसा त्याच्या अंगावर वळवळ करत मुंग्या करकचून चावा घेऊ लागल्या. पाय जमिनीवर आपटत झाडत त्याने आपल्या दोन्ही हाताचे पंजे फाकवले आणि जमिनीवरून माती बाजूला सरकवावी तसा मुंग्याचा थर सरकवू लागला. पण काही फरक पडेना. चटाचट त्याच्याही हातपायाला चावू लागल्या. आगीचा डोंब उसळावा तशी त्याच्या शरीराची आग होऊ लागली. त्या लाल मुंग्याने आता तोही पुरता वेडला गेला होता. शेकडो दंश त्याच्या शरीरावर होऊ लागले, पण तिच्या शरीराला होणाऱ्या यातना लाख पटीनं अधिक होत्या. मुंग्यांनी रूम भरली होती. काय करावं हे सुचत नव्हतं. त्यानं रागिणीकडे पाहिलं. तिच्या शरीरावर तयार झालेलं ते वारूळ. डोळे बंद केले, धाडस एकटवलं आणि झटकन डोळे उघडले. दोन्ही हातांनी तिला उचलून घेतली आणि रूमच्या बाहेर पडला. चटचट त्याच्या हातावर असंख्य दंश होऊ लागले, पण पर्वा नव्हती. झपाझप पावले उचलत खाली हॉलमध्ये आला आणि तिला सोफ्यावर आडवं केलं. ती मरण यातनांनी विवळत होती. शरीर सुजलेलं तर ठिकठिकाणी जखमांतून रक्त वाहत होतं. तो तिच्या अंगावरच्या लाल मुंग्या ओंजळीनं काढू लागला. तिच्या केसांतून अंगावरून त्या साफ करू लागला. मुंग्यांनी वेढलेली रागिणी तशीच डोळे बंद करून पडून होती. तिच्या अंगावरचा ड्रेस टराटरा फाडला आणि त्यानंच तिचा अंग झाडू लागला की अचानक रागिणी शुद्धीवर आली. स्वतःला असं पाहून ओरडतच तिनं संजूला जोरात बाजूला ढकलून दिलं आणि सोफ्यावरचं कव्हर स्वतःभोवती गुंडाळलं. तो बाजूला आदळला. मगापासून असह्य झालेला मुंग्यांचा दंश आता कमी होऊ लागला. हातावरची सूज कमी आली आणि ज्यांच्याशी इतका वेळ लढा देत होता त्या मुंग्या बघता बघता नाहीशा होऊ लागल्या. यू बास्टर्ड, माझा रेप करत होतास? भयंकर संतापाने रागिणीनं बाजूच्या चिनी मातीचा फ्लॉवर पॉट सर्व ताकदीनिशी त्याला फेकून मारला. खन करून डोक्यात बसताच फ्लॉवर पॉटचे तुकडे झाले. तो वेदनेने कळवळला, पण तिच्याकडे न पाहताच हात जोडत म्हणाला, सॉरी रागिनी, पण इथं काहीतरी विचित्र होतं ग. ते मुंग्यांचं वारूळ, ते दंश. भेदरलेल्या नजरेनं जमिनीवर चौफेर पाहू लागला, पण तिचा राग संताप अनावर झाला होता. काही बोलू नको, हीच तुझी लायकी आहे आणि ती आज दाखवून दिलीस. तो नजर झुकून गयावया करू लागला. तिचे कपडे जमिनीवरून उचलू लागला. आय एम सॉरी. काय होतंय हेच नाही समजत आहे ग. रागिनी, तुझा गैरसमज होतोय ग. खरंच मला समोर जे दिसत होतं. बोलतच कपडे टिपवायावर ठेवले. त्यानं तुझी वासना जागी झाली, हो ना? खूप विश्वास ठेवला रे तुझ्यावर. शेवटी पुरुषाची जातच ती. पण इतका नीच असशील मला जराही वाटलं नव्हतं. त्याला बोलताना तीही रडू लागली. आय हेट यू. तिचा राग संताप डोळ्यात स्पष्ट दिसत होता, पण तिच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती. खाली जमिनीवर स्थिरावलेल्या आपल्या नजरेनं त्यानं हात जोडले. खरंच ग, माझ्या मनात तसं काही नव्हतं.
बस, मला काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही. आणि ही घे तुझी अंगठी. बोटातली हिऱ्याची अंगठी त्याच्या अंगावर फेकली. जमिनीवर पडलेली ती अंगठी सहज उचलता येईना. अंगातल्या जखमातून रक्त वाहून आता गोठलं होतं. तो खाली बसला आणि अंगठी उचलून मूठ बंद केली. सोफा सेटचा आधार घेऊन तो उठून उभा राहिला. आता शरीर थंड झालेलं, तशा मगाशी अपघातात झालेल्या वेदना जाणवू लागल्या. त्या खाली पाहतच पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडले. सॉरी ग, पण तुला त्रास होईल, दुःख होईल असा विचारही मी कधी केला नाही आणि करणारही नाही. आणखी एक, आज चंद्रग्रहण आहे. काही झालं तरी घरातून बाहेर पडू नकोस. आजची रात्र शापित चांदण्याची आहे. ते चांदण अंगावर पडू देऊ नकोस. आणि हो, आय लव्ह यू. हां, प्रेम होतं हे. तुझी लायकी नाही माझ्या समोर उभे राहायची. आय हेट यू. ती चालतच त्याच्या समोर आली. भयंकर संतापाने त्याच्याकडे पाहत जोराची मुस्काटात मारली. तिच्या हातात झिंझिण्या आल्या होत्या, तर त्याच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. भरल्या डोळ्यांनी तिच्या समोर पुन्हा हात जोडले. तो माघारी फिरला. कपडे किंचित फाटलेले, हाताला खरचटलेलं, किंचित लंगडत चालताना त्याच्या पायात कळा येत होत्या. रागिनी त्याला जाताना पाहत होती. तो बाहेर पडला. तशी दरवाजा बंद करायला ती पुढे आली. दरवाजा बंद करून घेत बाजूच्या खिडकीतून ती पाहू लागली. रस्त्याकडेला स्लिप होऊन पडलेली बाईक त्यानं कशीबशी उभी केली आणि वर बसत शर्टच्या हाताच्या कॉलरने डोक्यावरच्या जखमेतून ओघळणारं रक्त पुसलं आणि मग डोळे पुसत गाडीवरून बाहेर पडला. तो जाताना रागिनी पाहत होती. तिचा संताप अजून मनातून गेला नव्हता. दरवाजाचा आधार घेत तशीच खाली बसली आणि हुंदके देऊन ती रडू लागली. ज्याच्यावर इतका विश्वास टाकावा त्यानं असं करावं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. डोळे पुसत ती कपाटाजवळ आली आणि कपडे चढवले. आईला कॉल करायला टिपॉयवरचा आपला मोबाईल उचलून पाहिला तर 100हून जास्त मिस कॉल आले होते त्याचे. तिने दुर्लक्ष केलं आणि आईला कॉल केला. आई, मला तुझी खूप आठवण येते ग. कधी येणार आहेस? रडवेला चेहरा करून ती बोलू लागली. रागिनी, काय झालं बाळा? ठीक आहेस ना? आई भेदरलेल्या आवाजात बोलू लागली. आई, परत कधी येणार? खूप एकटं वाटतंय ग. मी येते, पण बरी आहेस ना? तू घरातून बाहेर नको पडूस. घरातच आहेस ना? हो आहे ग, पण असं काय विचारतेस? अगं, संजूचा फोन आला होता. तू कोल्हापुरातून बाहेर पडला तेव्हा सलग कॉल येत होते त्याचे. रागिनीचा जीव धोक्यात आहे आणि लवकर घरी या म्हणत होता. मी डॉक्टरांना सांगून बाहेर पडले, पण लोणावळ्याच्या घाटात एक ॲक्सिडेंट झालाय. नाहीतर कधीच पोहोचले असते. पण काळजी करू नकोस, संजू पोहोचेल. त्या नीच माणसाचं नावही काढू नकोस. खूप हार्ट केलं त्यानं मला. इतका नीच, हलकट आणि इतका कॅरेक्टरलेस असेल असं वाटलं नव्हतं ग. तू शुद्धीवर आहेस ना? काय बडबडतेस? तो शब्द वाचते न वाचते तोच क्षण एक काळीकुट्ट आकृती भिंतीवर दिसली आणि भीतीनं ती झटकन मागे झाली. पण विस्कटलेल्या साहित्यात पाय अडकून खाली पडली. मोबाईल हातातून निसटून जमिनीवर सरपटत बाजूला गेला. पण मोबाईलचा टॉर्च खाली झाला. अंधारात चाच पडत मोबाईल घ्यायला हात पुढे करताच तिच्या हातावर काहीतरी पडलं. तो ओलसरपणा तिला जाणवणार होता. मोबाईल उचलून ते पाहिलं तर काळा करपलेला तुकडा होता. थोडं निरखून पाहिलं तर ते कातड होतं, करपलेलं. तिनं हात झटकला तर पुन्हा तसाच एक तुकडा तिच्या बाजूला पडला. तसं वर काहीतरी आहे हे तिच्या लक्षात आलं, पण वर पाहायचं धाडस होईना. भीतीनं सरसरून अंगावर काटा येत होता. एक वेळ वाटलं की समोरच्या उघड्या दरवाजातून बाहेर धावत सुटावं. तसा तिनं मनाशी निश्चय केला. एक उग्र दर्प सर्वत्र पसरू लागला. पोटात ढवळून आलं. तसंच तोंड दाबून धरत वर पाहू लागली आणि डोळे विस्पारून पाहतच राहिली. वटवागुळ झाडाला उलटे लटकावे तसा तो लटकत होता. संपूर्ण जळलेल्या नग्न शरीरावरची कातडी ओघळत खाली जमिनीवर पडत होती. पाय छताला चिकटलेले तर डोकं खाली होतं. ती थरथर कापत बाजूला होऊ लागताच त्यानं झटकन मान पूर्णपणे खाली तिच्याकडे वळवली. काळ्याकुट्ट सुरकुतलेल्या चेहऱ्यावर अमानुष भाव होते. खोबणीतून बाहेर पडलेले पांढरे डोळे तिच्यावर रोखून कर्कश आवाजात हसताना त्याच्या तोंडातून ओघळणारी हिरवट चिकट लाळ
तिच्या अंगावर पडली. ते भयान रूप पाहून शरीरातली सारी शक्ती एकटवून रागिनी जीवाच्या आकंताने किंचाळली आणि दरवाजाच्या दिशेने धावत सुटली. तसं कोणीतरी तिच्या मागे धावत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तीही जीवाच्या आकंताने धावत होती, पण तो दरवाजा खूप दूर दूर काळोखात जात असल्याचं जाणवू लागलं. ती धावत होती, पडत होती, पुन्हा उठून पाहत होती, पण तो दरवाजा काळोखात कुठंतरी नाहीसा झाला. सारं काही काळोखात बुडून गेलेलं. ती जागेवरच थांबली. लख्ख काळोखात ती उभी होती. कसलाच आवाज, कसलीच चाहूल नव्हती. फक्त एक भयान शांतता आणि पुन्हा प्रकाश दिसला. उघड्या दरवाजाचा दिसणारा आयताकृती प्रकाश आणि पुन्हा ती धावत सुटली. धपधप पावले उचलत जात ती दरवाजाजवळ पोहोचली आणि बाहेर पडणारच होती, इतक्यात खाडकन दरवाजा बंद झाला. ती दरवाजावर आदळली, पण मागे न पाहता जोरजोरात दरवाजा बडवत मदतीसाठी किंचाळू लागली. पण सारं काही व्यर्थ होतं. तुझा शेवट आलाय. घोगऱ्या आवाजातील ते शब्द कानावर पडताच ती पुन्हा जोरजोरात दरवाजावर हात मारू लागली. पण मागे वळून ते किळसवानं भयान दृश्य पुन्हा पाहण्याची हिंमत नव्हती. ती रडत दरवाजाकडे तोंड करून भीतीने थरथर कापत तशीच उभी होती. काळी छाती फाडून बाहेर येईल असं धडधडत होतं, तर डोळ्यातून अश्रू एकसारखे ओघळत होते. इतक्यात कोणीतरी तिचे पाय घट्ट पकडले आणि तिला मागे ओढलं. तशी ती जोरात जमिनीवर आदळली, पण कोणीच नव्हतं. ती जमिनीवर पडून होती, जसं सारं काही संपलं होतं. आजची रात्र माझ्या आयुष्यातील ही अखेरची रात्र. तो आज मला ठार मारणार, असंच हाल करून. कदाचित माझीच वेळ आली होती, म्हणूनच माझ्या आईला आणि माझ्या प्रेमाला दूर केलं. संजू, माफ कर मला. मी तुला नाही ओळखू शकले. तू उद्या येशील तेव्हा माझं प्रेत तुला दिसेल. पण कदाचित तुझी माझी सोबत एवढीच होती रे. पण मी तुझ्या सोबत राहीन, मेले तरी. लव यू. ती हुंदका आवरत बडबड करत होती. तोच तिच्या उजव्या खांद्यावर काहीतरी चिकट ओलसर द्रव पडला. तिनं हात लावून पाहिलं तर तीच हिरवी लाळ. तिला जमिनीवरून उठता येईना. हातातली ताकद संपलेली, शरीर थकलेलं. तिला आपला अंत दिसला आणि क्षणभरात संजूचं प्रेम आठवलं. डोळे बंद करत हात जोडले आणि म्हणाली, खूप वाईट वागले तुझ्याशी, नेहमीच. जमलं तर माफ करशील ना मला? जाते रे मी. तिने डोळे मिटले आणि आपल्या दिशेने येणारी मरणाची चाहूल तिला जाणवू लागली. सारं काही शांत होतं. रागिनी. या शांततेला चिरत एक हाक कानावर पडली. ती निशब्द होऊन आवाज ऐकू लागली. तिचा विश्वास बसेना. ती कानात प्राण आणून ऐकू लागली. तशी पुन्हा ती हाक ऐकू आली, रागिनी. अंगातली सारी शक्ती एकटवून तिनं साथ दिली. संजू, प्लीज हेल्प मी. जसा तिचा प्राण तिला परत भेटला, तिनं सारी शक्ती एकटवली आणि उभी राहिली. ती ओरडताच खाडकन दरवाजा उघडला. तशी ती वेगाने धावत बाहेर आली आणि खाली उभ्या संजूकडे पाहून ती आनंदाने वेडी झाली. ती रडत धावत खाली येऊ लागली, पण झटकन तोल गेला. पायऱ्यावरून गडगडत खाली येऊ लागली. तसा तोही ओरडत तिच्याकडे धावला. ती जमिनीवर पडली होती. डोक्यावर झालेल्या जखमेतून रक्त ओघळून चेहऱ्यावर पसरू लागलं. हातापायाला जखमा झालेल्या. रागिनी, तुला मी काही होऊ देणार नाही. काळजी करू नकोस. तिला दोन्ही हातांनी उचलून घेत सोफ्यावर ठेवलं. त्याला पाहताच तिनं भरल्या डोळ्यांनी हात जोडले. तिचे हात आपल्या हातात घेत त्यानं तिच्या कपाळावरचं रक्त स्वच्छ केलं. खिशात हात घालून ती अंगठी बाहेर काढून तिच्या बोटात घातली. सगळं ठीक होईल. प्लीज मला इथून घेऊन चल. नाही ग, ग्रहण लागलंय. बाहेर गेलीस तर आयती जाळ्यात सापडशील. फक्त अर्धा तास राहिलाय, मग पहाट होईल. पण तू सोडून जाऊ नकोस रे. नाही जाणार. प्लीज मला माफ कर रे. मी तुझ्यावर हात टाकला. कोणता हात तो? हाच का? त्यानं तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या हाताचं चुंबन घेतलं. झटकन तिने त्याचे ओठ आपल्या ओठात घेतले. त्यानंही तिला घट्ट मिठीत आवळली. पण अचानक तिचा चेहरा गंभीर झाला. त्याचा हात घट्ट पकडून भीतीने थरथर कापू लागली. रागिनी, काय झालं? घाबरू नकोस, मी आहे ना सोबत. आणि रागिनीच्या कपाळावर तो हिरवट रंगाचा चिकट द्रव पडू लागला. रागिनी डोळे विस्फारून वर पाहत होती. तसा संजूने तिच्या कपाळावर लागलेला तो चिकट पदार्थ हाताने पाहिला. हे काय ग?
डोळे बंद करून तिने वर पाहायला खुणावलं. त्यानं आपली नजर हळूवारपणे वर केली. काय ग, कुठे काय आहे? तिनं खाडकन डोळे उघडले. खरंच वर काहीच नव्हतं. इथंच थांब, तुला बरंच लागलंय. मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. नको प्लीज, मला एकटं सोडू नकोस रे. रागिनी केविलवाण्या स्वरात बोलत होती. तो काही बोलणार तोच कोणीतरी कणत असल्याचा आवाज येऊ लागला. दोघेही शांतपणे तो आवाज ऐकू लागले. हळूहळू तो आवाज वाढत निघाला. तशी रागिनी भीतीनं शहारली. डोळे बंद करून त्याला घट्ट बिलगत म्हणाली, तोच आहे, मला न्यायला परत आलाय. तो इथंच आहे कुठेतरी, या अंधारात लपून बसलाय. रागिनी, घाबरू नकोस, काही नाही होणार. तिला धीर देताना त्याची भीतीनं गाळण उडालेली. त्याची भयभीत नजर चौफेर फिरू लागली. तो आवाज आणखी स्पष्ट होऊ लागला. कोणीतरी जीवाच्या आकंतानं कणत जमिनीवरून सरपटत येत होतं. पण अंधारात नीटसं काही दिसेना. एका उग्रवासानं दोघांचंही डोकं सुन्न झालं. तशी पुन्हा एकदा घरात नीरव शांतता पसरली. त्या भयान शांततेत फक्त रागिनीच्या हुंदक्याचा आवाज तेवढाच घुमत होता. बाहेर शिळ घालत घोंगावणाऱ्या वाऱ्याने त्याने खिडकीवरील पडदे बाजूला होताच पावसाच्या पाण्याचे थेंब त्या काचेवरून ओघळणारे खाली येताना दिसत होते. अचानक वाऱ्याचा एक झोका खिडकीवर आला. तशी खाडकन खिडकी उघडली आणि वेगाने पुन्हा बंद होताच काचेचे तुकडे झाले. त्या आवाजाने रागिनी पुरती शहारली आणि पुन्हा कणत असल्याचा आवाज घुमला. तो आवाज रागिनीच्या रूममधून येत होता. दोघेही श्वास रोखून तिच्या रूमच्या बंद दरवाजाकडे पाहू लागले. तसा कर कर आवाज करत रूमचा दरवाजा हळुवारपणे उघडू लागला आणि अर्धवट उघडलेल्या अवस्थेत तसाच राहिला. पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली. दोघांचीही नजर त्या दरवाजावर खिळली होती. जिन्याच्या बाजूला असणाऱ्या छोट्या पिलर्समधल्या फटीतून कोणीतरी सरपटत येताना दिसू लागलं. रडत कणत तो पायऱ्यावरून सरपटत खाली येत होता. ते पाहताच दोघेही भीतीने थरारले. संजू, इथून बाहेर पडूया, तो ठार मारून टाकेल आपल्याला. नाही, तुला बाहेर काढायला तो प्रयत्न करतोय. त्यानं तिचा हात घट्ट पकडला, पण त्याला जागेचा हलता येईना. कोणीतरी त्याचे पाय घट्ट पकडून ठेवले होते. खाली पाहिलं आणि त्याची दात खिळीस बसली. ते पिशाच्या जमिनीवर होतं आणि आपल्या काळ्या कुट्ट चिकट ओलसर हातांचा विळखा संजूच्या पायाला घालून किळसवानं हास्य करत त्याच्याकडे पाहत होता. संजू तिथून बाहेर पडण्याची केविलवाणी धडपड करू लागला, पण व्यर्थ होतं. रागिनी त्याचा हात धरून खेचत होती, पण त्या पिशाच्याच्या मगरमिठीतून त्याला सोडवणं शक्य होईना. रागिनी, ग्रहण सुटलंय, तू बाहेर पड. त्याचा केविलवाना आवाज ऐकताच तिला रडू कोसळलं. तुला सोडून नाही जाणार. तो जोराचा झटका बसला आणि त्या पिशाच्यानं संजूला जोरात बाजूच्या भिंतीवर फेकलं. त्या झटक्यानं रागिनी दूर फेकली गेली. तो भिंतीवर आदळून खाली काचेच्या शोकेसवर आदळला. खळकन काचांचा चक्काचूर होत ते शोकेस तुकडे तुकडे होऊन विखरून गेले. रागिनी विवळत वर उठून आजूबाजूला पाहू लागली. संजू विवळत जमिनीवर पडला होता. काचांचा खच जमिनीवर पसरलेला, काही त्याचं शरीर चिरून आत शिरलेल्या. कपडे रक्ताने माकले होते. त्यानं भरल्या डोळ्यांनी तिला हात जोडले आणि इथून बाहेर जाण्यासाठी विनवणी करू लागला. त्याला वर उठवलं, पण पुन्हा त्याचे पाय खेचले आणि काचांमधून तसाच तो फरफटत जाऊ लागला. रागिनी त्याच्या मागे धावत होती. पायऱ्या खालून वर फरफटत तो रागिनीच्या रूममध्ये गेला आणि खाडकन दरवाजा बंद झाला. तीही मागे धावत वर पोहोचली आणि जोरजोरात तो दरवाजा बडवत रडू लागली, ओरडू लागली, किंचाळू लागली. तसा कर्र आवाज करत आपोआप तो दरवाजा अर्धवट उघडला. ती कसलाच विचार न करता आत गेली. हुंदका देतच त्याला हाक देऊ लागली, पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. रूममध्ये चौफेर नजर फिरवली, पण तो कुठेच दिसेना. बेडवरच्या फाटलेल्या गादीचा कापूस फुंकर मारावी तसा हळुवारपणे उडत होता. त्या बेडवर एक चित्र रक्ताने उमटलेलं. ती पाहत पुढे चालत होती, तर ते चित्र स्पष्ट झाले होते. धपकनवरून तो तिच्या बेडवर आदळला. अंग जखमांनी भरलेलं, कपडे रक्ताने माकले होते. त्याने किंचित मान तिरकी करून रागिनीकडे पाहिलं आणि हात जोडत म्हणाला, प्लीज इथून लवकर बाहेर पड. त्याची ही अवस्था पाहून रागिनी चवताळून उठली आणि त्या सैतानाला आव्हान देऊ लागली, हे सैताना,
कुठे आहेस तू? खूप मजा येते तुला असं आमचं हाल करून. राधिकाने जे मरण तुला दिलं त्याहून 1000 पटीनं भयंकर मरण तुला द्यायला हवं होतं. रागाने तिचे डोळे लाल झाले, चेहऱ्यावर रक्त पसरलेलं. ती जोरजोरात ओरडत त्याला आव्हान देत होती. त्या खोलीतून बाहेर पडत ती जिना उतरून खाली येऊ लागली. तू मला घेऊन जायला आला आहेस? चल मी येते. ती पुन्हा ओरडली आणि ती तडक किचनमध्ये शिरली. सिलेंडरची पाईप उपसून तो बाहेर काढला. तशी चोहोबाजूंनी त्या आत्म्याचा आक्रोश सुरू झाला. सर्वत्र नजर फिरवत तिने जोराची लात मारून ते सिलेंडर आडवे पाडले. तसा खन्न आवाज करत ते गडगडत खाली जाऊ लागले. तशी तीही मागून चालत येऊ लागली. चेहऱ्यावर, खांद्यावर विस्कटलेल्या मोकळ्या केसातून तिचा रक्ताने माखलेला चेहरा खूपच रौद्र दिसत होता. डोळ्यात जणू आग पेटलेली. त्या आडव्या सिलेंडरवर लात घालत पुन्हा ती गजरली. चल ये समोर, नाही घाबरत मी आता तुला. चल मी तयार आहे. नॉब वर करताच गॅस सुरू झाला. काही वेळातच गॅसचा उग्र वास घरभर पसरला. तसा चोहोबाजूंना सुरू तो आक्रोश अधिक वाढला. हातातल्या माचीसमधून 2 काड्या बिना दिक्कत बाहेर काढल्या आणि काड्यापेटीच्या गंधकावर ओढल्या, पण ती पेटली नाही. पुन्हा ती काडी ओढणार तोच पेटवणारा तिचा हात पकडला. काय करतेयस? त्याला जे हवं आहे तेच करणार आहेस? जखमी अवस्थेत संजू तिला खेचत बाहेर नेऊ लागला. नाही, माझ्यामुळे हे घडतंय. मी गेले की सगळं संपेल आणि जोवर मी जिवंत आहे तोवर तुला काही होऊ देणार नाही. त्यानं खेचतच रागिनीला दरवाजाजवळ नेलं आणि मागे लाईट्स गेल्या. एक ठिणगी पडली. आगीच्या ज्वालांचा लोट उडाला. जोरात सिलेंडरचा स्फोट झाला. घराच्या सर्व खोल्या चरचर करत पेटू लागल्या, तर खिडक्यांवरील काचांचा चक्काचूर होऊन रस्त्यावर विखुरल्या. त्या दणक्यानं दोघेही उडून बाहेर फेकले गेले. आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुरानं परिसर उजळपण निघाला. दोघं रस्त्यावर निपचित पडले होते. तेवढ्यात रागिनीची आई गाडी घेऊन पोहोचली. त्या खाली उतरल्या आणि धावतच पुढे आल्या. 2 आठवड्यानंतर रात्री 11ची वेळ. हॅलो मॅडम, डॉक्टर शिंदे बोलतोय. तुमची मुलगी शुद्धीवर आली आहे, लवकर या. आपल्या मुलीचा फोटो पाहत कम्प्युटरवर काम करणाऱ्या तिच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. 2 आठवडे कोमात असलेली रागिनी कोमातून बाहेर आली होती. आपली कार घेऊन घराच्या गेटमधून बाहेर पडल्या. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एका मोठ्या युद्धातून ती वाचली होती. झटकन रागिनी उठून बसली. ए रागिनी, हळू, तू अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीस. संजूनं रागिनीचा हात आपल्या हाती घेत तिला सावरलं. तशी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला खूप भीती वाटते रे संजू. तो परत येईल. तिची भयभीत नजर आजूबाजूला फिरत होती. त्यानं रागिनीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला पोटाशी घेतलं. मी आहे ना तुझ्यासोबत. तो पुन्हा तुला त्रास नाही देणार, कधीच, विश्वास ठेव. तिनं संजूचा हात घट्ट पकडला आणि समाधानानं त्याच्या कुशीत त्याला बिलगून राहिली. तोही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला धीर देऊ लागला. खरं सांगू का रे? तिने वर त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा त्याच्या कुशीत सामावली. हां बोल ना ग. आता कितीही मोठं संकट आलं तरी मला त्याची पर्वा नाही, कारण तू माझ्या सोबत आहेस नेहमी. हो ग, असंच नेहमी तुझ्या सोबत राहीन, काही झालं तरी. आणि आता कसलंच संकट तुझ्यापर्यंत नाही येणार, प्रॉमिस. इकडे डॉक्टर वॉर्डमधील एक पेशंट तपासत होते. ICUचा दरवाजा उघडून ते आत पोहोचले. मशीनची अखंड बीप सुरू होती, तर सलाईनच्या बॉटलमधून थेंब थेंब ग्लुकोज पारदर्शी पाईपमधून त्या जखमी शरीरात उतरत होतं. समोरच्या पेशंटकडे पाहत तिथं आधीच तपासणी करत उभ्या नर्सकडे पाहू लागले. उपचारांना प्रतिसाद देत आहे, पण अजून किती दिवस कोमात राहणार माहीत नाही. एक रिपोर्ट पाहत डॉक्टरांनी पेशंटकडे पाहिलं. शरीरावर ठिकठिकाणी पांढऱ्या जाळीदार पट्ट्या बांधलेल्या, तर कुठे टाक्यांनी पडलेले काळे व्रण स्पष्ट दिसत होते. ICUचा दरवाजा किंचित उघडत एक नर्स डॉक्टरांना म्हणाली, सर, रागिनीच्या आई आल्या आहेत. हातातील रिपोर्ट शेजारील नर्सकडे देत डॉक्टर बाहेर आले. वॉर्डमधून चालत ते पुढे आले. काही अंतरावर रागिनीची आई दिसली. दरवाजावरील काचेतून त्या रागिनीला पाहत होत्या. ती आनंदी दिसत होती. कसलीच भीती तिच्या चेहऱ्यावर नव्हती.
डॉक्टर पुढे येत काचेतून आत पाहत म्हणाले, रागिनी खूप मोठ्या अपघातातून वाचली आहे. त्यामुळे मानसिक धक्का बसलाय. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करावं त्याचं असं. त्याने झटकन डॉक्टराकडे पाहिलं. तुम्ही त्याच्याबद्दल तिला सांगितलं तर नाही ना? नाही, पण सांगायला तर हवं. आणि हो, तुम्हीही स्वतःला सावरा. रागिनीची आई सुन्न मनाने आत एकटीच बडबड करत बसलेल्या रागिनीला दरवाजाच्या काचेतून पाहत रडू लागल्या. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.